5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। महसूल विभागात पारदर्शकतेसाठी मेगा ड्राईव्हची घोषणा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय। महाराष्ट्रात विभागीय स्तरावर दक्षता पथक स्थापन। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून करुणा मुंडे आक्रमक। प्रशासन तपोवनातील झाडं तोडण्याचं पाप करतंय। धर्म आणि साधू संतांच्या नावाखाली जमिनीचा वापर करू नका, करुणा मुंडेंचं वक्तव्य। मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंची मुलीच्या लग्न सोहळ्यामध्ये लातूरमधील पूरग्रस्तांना मदत। मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले 10 लाख रुपये। पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांचा दिल्ली विमानतळावर खोळंबा। आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेसाठी जाणारे विद्यार्थी विमानतळावर अडकले। इंडिगो विमानसेवांमध्ये झालेल्या उशिरामुळे विद्यार्थ्यांना फटका। निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर। ठाण्यातील नगरसेवक सुधीर भगत यांचं नावच मतदार यादीतून वगळलं। अनावधानाने नाव वगळल्याचे जिल्हा प्रशासनाने केलं मान्य। लातूर शहरात कचरा नाल्यांची समस्या कायम। नागरी समस्यांमुळे नागरिकांमध्ये वैतागलेत। कचरा आणि तुंबलेल्या नाल्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। अमरावतीच्या चिखलदऱ्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी अडचणीत। लागवडीसाठी 50,000चं मिळणार अनुदान सरकार बंद केल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये। पुन्हा अनुदान सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। यवतमाळमध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात। अपघातात 3 प्रवाशांचा जागीच मृत्यू तर 13 प्रवासी गंभीर जखमी। पुण्यात बनावट गुटखा कारखान्यावर पोलिसांचा छापा। कारवाईत 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त। या प्रकरणी एकाला अटक, 1 आरोपी फरार। नमस्कार, मी नीलम जगताप साबळे। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर।